हे बघा, आज आम्ही कुठे गेलो होतो. नमस्ते श्री स्वामी समर्थ. या मंथमध्ये मी 2 लग्न अटेंड केले आणि त्यातलं हे लग्न खूप बेस्ट होतं. मी गेली होती माझ्या फ्रेंडच्या बहिणीच्या लग्नाला. ती पण आमची फ्रेंडच होती. लहानपणापासून आम्ही एकत्र खेळायचो. हे लग्न कुठे होतं माहिती आहे तुम्हाला? माझ्या पप्पांच्या एरियामध्ये. तर आम्ही निघालेलो माझ्या पप्पांच्या घरी जायला. गणू, समर्थ आणि मी. गणू काय येणार नव्हता. गणू पप्पांच्या घरी राहणार होता. मी आणि समर्थ, माझे पप्पा आणि माझी बहीण जाणार होतो, कारण ती आमच्या विंगमध्येच राहते. मेन म्हणजे तर माझ्या फ्रेंड्स पण येणार होती. एक माझी फ्रेंड आहे ना, ती तिकडून सोडून दुसरीकडे राहायला गेली. तिच्याशिवाय मी किती दिवसाने भेटणार होती. पप्पांच्या घरी आता आम्ही पोचलेलो आणि मी मस्तपैकी तयारी करून निघालेलो. ही बघा, माझी ताई आणि माझी पप्पा आणि ताईची सासूसुद्धा आलेली लग्नाला. समर्थ हा ज्यूस पिल्याच्या नंतर कसा करतोय बघा. त्याला मी काय बोलली माहिती आहे तुम्हाला, की हा ज्यूस कारल्याचा आहे. जेवायच्या पहिले पचन होण्यासाठी आपल्याला कारल्याचा ज्यूस देणार आहे. समर्थ ना टेस्ट केल्याच्या नंतर तोंड कडूसारखं करत होता. नंतर बोलतो नाही, छान आहे भरपूर. च्या बाजूला माझी फ्रेंड, तिचा फ्रेंड आणि तिची चुलत बहीण बसलेली. समर्थ बघा, जेवण केवढूसं घेतलं या पोरांनी. हा ना भातच खात नाही. हे लग्न होतं 2:30 वाजता, पण लागलं 4:30ला. पप्पांच्या घरी आल्यावर मी जेवण केलं, कारण लग्नपत्रिकावर तर जेवणाचा टाईमच लिहिला नव्हता. ही माझी फ्रेंड, ही खूप लांब राहते. हिच्यामुळे आम्हाला लवकर जेवायला लागलं. आम्ही इथे 5:30ला जेवण केलं. जेवण झाल्याच्या नंतर आम्ही आलेलो बडेशोप घ्यायला. इकडे लोक टिश्यू पेपरमध्ये बांधून घेऊन जात होते घरी खायला. मग काय, ताई आणि समर्थ पण तेच करायला लागले. इथे आता नवरा नवरीची एंट्री पण झालेली. एवढे छान दिसत होते ना नवरा नवरी. नवरीची लहान बहीण डान्सर आहे. तिने एवढा छान इथे डान्स केला ना. मग काय, नवरा नवरी कुठे ऐकतात ते, त्या लोकांनी पण मग डान्स केला. एवढी मज्जा आली ना ह्या लग्नात. थोडं पण बोर नाही वाटलं. इकडे अजून एक यांचा डान्स चालू झालेला. लेफ्ट साईडला मागे जी पोरगी आहे ना, ती नवरीची बहीण होती. ती ना डान्स क्लासला जाते आणि त्याच डान्स क्लासचा हा ग्रुप होता. एवढा छान ह्या लोकांनी इथे डान्स केला ना. खूप मज्जा आली डान्स बघायला. सगळे तर ओरडतच होते. त्या लोकांचा डान्स झाल्याच्या नंतर इकडे नवरा आणि नवरी पण डान्स करायला आलेली. नंतर इकडे आम्ही छानपैकी असा फोटो वगैरे काढला, त्यांना गिफ्ट दिले आणि घरी यायला निघालो. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.